नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज ज्या ठिकाणी आलोय, देशिंग गावामध्ये आलोय, तालुका कवठेमहांकाळ आणि जिल्हा सांगली. या भागातीलच शेतकरी आहे दिलीप हिरळे म्हणून. तर बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांचा ऊस सध्या कटिंगला चालू आहे आणि बरेचशा शेतकऱ्यांचा निम्मा अर्धा ऊस सुद्धा कारखान्यामध्ये आपल्या गेलेला दिसून येत आहेत. पण ह्या भागातील एक शेतकरी आहेत, एक नवीन संकल्पना मध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये राबवलेली आपल्याला दिसून येते, जो की कृषी क्षेत्राशी निगडीत असणारा आणि कृषी क्षेत्राला पूरक असणारा व्यवसाय, जो की या माध्यमातून ते करत असतात. आणि ह्या माध्यमातून जो आपला गाणा आहे, याच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या अर्धा किलो 1 किलोचे वडे बनवण्याचं काम असेल किंवा काकवी बनवण्याचं काम असेल किंवा बर्फी बनवण्याचं काम असेल, तर असे वेगवेगळे प्रोडक्ट्स ते याच्या माध्यमातून बनवत असतात आणि हे याच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापन करत असतात. तर बऱ्याचशा ह्या बाजूबाजूच्या गोष्टींची आपल्याला माहिती त्यांच्याकडून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुर्तास आपण त्यांची ओळख आणि साधारण ह्या व्यवसायामध्ये किती वर्षापासून किंवा हा जर पहिलाच अनुभव असेल तर कसं काय या व्यवसायाकडे वळले, ती थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. सर, सुरुवातीला आपली ओळख सांगा. दिलीप बापूस हिरळे, हं. देशी देशी. कौटिंग. अच्छा. हे व्यवसायाकडे कधीपासून किती वर्ष झालं तुम्ही या व्यवसायामध्ये? हे वर्ष पहिलंच वर्ष आहे. म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे. मग हे व्यवसायाकडे वळण्यापाठीमागचं असं काय होतं उद्दिष्ट? म्हणजे काय हा कुठं तुम्हाला अनुभव भेटला होता, की असं तुम्हाला पुस्तकामधून वगैरे कुठं वाचण्यात आलं होतं, किंवा हे कसं काय म्हणजे या व्यवसायाकडे वळलं? व्यवसायाकडे वळायचं म्हणजे आमच्या भागात जास्त ऊस पिकतोय. अच्छा. या भागामध्ये. एक दोन घाणं माहिती आहे. अच्छा. आजूबाजूला देशिंग 2 गाणे गावामध्ये. आहेत. हा, हं. ते बघून त्यातनं हं. मी ह्या भागात वळले, क्षेत्रात वळले. अच्छा. आता ऍक्च्युली ह्याची प्रोसेस वगैरे कशी असते? म्हणजे साधारण आपण ऊस कटिंग केलं, त्याच्या माध्यमातून मग तो रस काढणं असेल किंवा कायली टाकणं असेल, म्हणजे ही कशी, म्हणजे प्रोसेस कशी राहते? फक्त एक इन शॉर्ट मध्ये फक्त आमच्या प्रेक्षक बांधवांना सांगा. पहिल्यांदा सकाळी ऊस तोडतोय. अच्छा. ऊस स्वतःचा राहतो का कसं बाहेरचा ऊस आता सध्या स्वतःचाच ऊस आहे. अच्छा. मग ती ऊस तोडून इथं आणून हं. परत घाण्यावरती गाळप करून घेतो. अच्छा. गाण्यावरती तो बारीक केला जातो. मग रस काढून घेऊन ते रस पंपावाटे कायलीला वगैरे घेतोय. मग त्याच मळी वगैरे काढून. अच्छा. तो कायलीमध्ये वगैरे वतून आपण घेतो आणि त्याच्यामध्ये भेंडी पावडर वगैरे टाकतो. भेंडी पावडर टाकतो. एक थोडा 1 तास 2 तास गेल्यानंतर ती काकवी वगैरे तयार व्हायला येते ती. बरोबर. कारण उकळत असतो रस, जाळ चालू असतो. काकवी वगैरे काढायला म्हणलं की काही फेसाळलेली असते. बरोबर. काकवी वगैरे काढून घेऊन मग पुढं गुळ तयार व्हायला. बरोबर. मग साधारण काकवी किती आहे, म्हणजे असं किती वेळामध्ये तयार होते, म्हणजे कशी लक्षणं कशी ओळखायची आपण? काहीला आहे ना पूर्ण फेसाळली जाते. अच्छा. फेस म्हणजे अर्ध्याच्या आसपास काही भरलेली जाते. बरोबर. मग त्यावेळी ती फेस फक्त उचलून घेतला जातो काकवीसाठी. अच्छा. त्यापासून काकवीच बनतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती काकवी पुढं गेले की पण गुळात रूपांतर होतं. बरोबर. एक पुढं अजून एक टेम्परेचर अर्धा परत पाऊण तास टेम्परेचर 1 तासाच्या आसपास जाते. म्हणजे काकवी अजून 1 तास आपल्याला तापवल्यानंतर गुळामध्ये तयार करायचं. रूपांतर व्हायला जातं. मग तो गुळ नंतर वगैरे कशामध्ये ओतून घ्यायचा? म्हणजे आपल्याला अर्धा किलो, पाव किलो, 1 किलोच्या वड्या वगैरे बनवायच्या ते असतील. गुळ आहे ना भरायसाठी अर्धा किलो, पाव किलो आणि 1 किलो आणि 5 किलो आणि 10 किलो मध्ये त्याचे डबे आहेत. म्हणजे प्रत्येक साईज नुसार बनवता, म्हणजे पुढे कस्टमरचे वगैरे कशाला जास्त मागणी असते त्याप्रमाणे ते बनवत असतात. आता ह्याचं मार्केटिंग किंवा विक्री व्यवस्थापन वगैरे कसं राहतं? आता इथं स्थानिक दुकानामध्येच जातो मला. म्हणजे आजूबाजूचे जे किराणा दुकानदार असतील किंवा मॉल असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही विक्री व्यवस्थापन करता. मग आता होलसेल रेट वगैरे दुकानदारांसाठी वगैरे कसा राहतो? काकवीचा असेल, गुळाचा असेल, किंवा अजून असे कोणते प्रोडक्ट आहेत? आता तसं काकवीला 100 रुपयाला 1 किलो. 100 रुपयाला 1 किलोची बॉटल. बॉटल. आणि गुळामध्ये वगैरे गुळ आहे ते 50 रुपये किलो. 50 रुपये किलोनं गुळ मार्केटमध्ये विकता. आता एकंदरीत हा पूर्ण मॉडेल जे आहे, आता याचा साधारण खर्च तुम्हाला किती आला असेल? एक साधारण बजेट सुरुवातीला एखादा नवीन उद्योजक असेल, त्याला जर उद्योग स्थापन करायचा असेल, तर त्यासाठी आपली कायली असेल किंवा जे बाकीचे काय काय इन्स्ट्रुमेंट्स लागतात, हे लागतात, बाकीचे साईज वगैरे भांडे लागतात, तर साधारण खर्च किती येतो? आता आम्ही त्याचं 7 लाखापर्यंत गेले. 7 लाखापर्यंत खर्च झाला. आता हा साधारण बिझनेस अजून किती दिवस चालू शकतोय आपला? आता आम्ही चालू करून जास्त दिवस झाले नाहीत, 15 दिवस झाले. अच्छा. तसं 3 महिने तर चालतंय, 2-3 महिने चालतंय. जोपर्यंत उसाचा हंगाम आहे, सीझन आहे, तोपर्यंत आपला तो चालू राहतो. तर एकंदरीत हे दिलीप सर म्हणून आहेत आणि त्यांचा हा उसाचा गाणा आहे आणि याच्या माध्यमातून ते वेगवेगळे गुळाचे
प्रोडक्ट्स असतील त्याच्यामध्ये पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो पर्यंतचे ते साईज नुसार बनवत असतात. त्याचबरोबर काकवी सुद्धा ते त्याच्या माध्यमातून बनवत असतात. आणि जेणेकरून या भागातील लोकांना रोजगार देण्याचं काम सुद्धा ते करत असतात. आणि ह्याचं जे विक्री व्यवस्थापन आहे ते आजूबाजूचे जे दुकानदार असतील, मॉल असतील, तर त्यांना डायरेक्ट विक्री होलसेल रेटमध्ये करून त्याच्या माध्यमातून खूप चांगला नफा मिळवतात. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. धन्यवाद.